बॉलिंग एंड राहुल स्ट्राइक वरती बॉलर नेम राहुल स्ट्राइक वरती कृष्णा नॉन स्ट्राइक एंड वरती गिरीश नॉकआउट मॅच लेट्स प्ले अश्विन सर फर्स्ट बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मात्र तिथे सुंदर फिल्डिंग अजय यांची बघायला मिळाली आता मात्र इम्पॉर्टन्स वाढत चाललाय प्रत्येक मॅचचा प्रत्येक रनचा प्रत्येक बॉल वरती काही ना काहीतरी घडणार कारण की हारणाऱ्या टीमचा सफर इथे संपेल जिंकणारी टीम चॅम्पियनच्या रेसमध्ये बनून राहील यासाठी एक एक रन सेव्ह करणं एक एक रन बनवणं आपल्या टीमसाठी खूप गरजेचं आहे शॉर्ट बॉल वरती पुलचा फटका गिरीश यांच्या बॅट मधून आला हा तिकडे बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला 2 रन साठी पीए मात्र स्पोर्ट्स अकॅडमी वरतून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो IGPL सीझन 2 इर्ला जुहू प्रीमियर लीग इर्ला जुहू प्रीमियर लीग परिसरातील इर्ला जुहूच्या परिसरातील सर्व खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी 3 दिवसाचा हा महोत्सव वाव चांगला हेलिकॉप्टर तिकडे पुन्हा एकदा बॉल डिक्लेअर झोन मध्ये गेला धावा मिळतील त्या 2 बॉल 5 रन गिरीश सुंदर सुरुवात झाली गिरीशच्या बॅटिंगची त्यांच्या पारीची सुरुवात त्यांनी 2 डबलने केली आहे दोन्ही बॉल वरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने फटके बघायला मिळाले यावेळेस सुद्धा पुल केला ते क्षेत्ररक्षक आहेत चांगल्या पद्धतीने फील्ड केलेल्या बॉलला एकच रन मिळेल 4 बॉल 6 रन टॉप 2 मध्ये जे टीम्स गेल्यात मी त्यांना विनंती करेल रेडी राहायचं आहे जास्त वेळ आता घेऊ नका त्यांच्या कॅप्टनला विनंती असेल टीम रेडी ठेवा अलेक्स भाई तुमची टीम कारण की यानंतर एकच मॅच बाकी आहे आणि त्या समोवेत अक्रम अलादियान सेल्विन तुमची टीम यावेळेला कव्हरच्या दिशेला बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चाललाय बॉल वरती फिल्डर येतात फील्ड करतील तोपर्यंत 3 रन धावून पूर्ण केल्यात 1 ओव्हर 10 रन स्कोर कार्ड वरती आहेत एकही चौकार षटकार नाही आले मात्र रन्स धावून कंप्लीट केल्या 10 त्याच्यामध्ये 2 डबल एक 3 रनचा फटका बघायला मिळाला 2 सिंगल सुंदर क्रिकेट हा या मॅच मध्ये जास्त वेळ घेऊ नका बॉलिंग चेंजेस करत असताना बॅटिंग करणारी टीम त्यांच्या टीम मध्ये किरण सारखा एक धाकड फलंदाज आहे ज्याने लास्ट मॅच मध्ये षटकार हॅट्रिक मारली होती फुलटॉस बॉलला दूर दूर वरती पोहोचवलं होतं तो अजूनही डगआउट मध्ये बाकी आहे त्याच्या आधी गिरीश आणि कृष्णा ही जोडी 10 रनची पार्टनरशिप झाली पहिल्या ओव्हर मध्ये IGPL सीझन 2 साठी जे सगळे आम्हाला स्पॉन्सर्स लाभलेत रिची रिच रिअल्टर्स आमदार अमितजी साटम साहेब त्यानंतर 7 स्टार डिजिटल मीडिया अलेक्स देवेंद्र त्यानंतर शिवशंकर भोईर साहेब सर्वांचंच मनपूर्वक आभार व्यक्त करतो समीरचा बॉल दोन बॉल डॉट टाकलेत समीर याने सुंदर गोलंदाजी
2 डॉट खेळल्यानंतर नॉन स्ट्राईक एंड वरची कृष्णा काहीतरी कान मंत्र देऊन येतात. हो, यावेळेला सुंदर बॉल मात्र वाईड आहे. एक्स्ट्राची 1 रन स्कोर कार्ड होती लागली जाते. 11 रन बिनबाद. परत एकदा तोच प्रयत्न समीर यांचा बघायला मिळतोय. पुन्हा एकदा अंपायर इशारा करतायत वाईट बॉल. दोन डॉट बॉल नंतर 2 वाईड आलेत. 12 रन स्कोर कार्ड वरती आहेत. गिरीश आणि कृष्णा मैदानावरती खेळताना आपल्याला बघायला मिळतात. सचिन 11 लायन्स वाईड हॅट्रिक. जे प्रेशर 2 बॉल वरती बिल्ड केलं, जी सुरुवात केली ओव्हर मध्ये डॉट बॉल्सने, ते मात्र प्रेशर रिलीज करणारे 3 वाईड कव्हर झाले ते बॉल ॲज अ बॅट्समॅन. IGPL सीझन 2 चा आनंद घेण्यासाठी आलेल्या सर्व प्रेक्षकांचा, मैदानाच्या चारी बाजूला जे प्रेक्षक बसलेत सर्व प्रेक्षकांचा IGPL कमिटीच्या तर्फे सहर्ष स्वागत आहे. आणि घर बसल्या प्रेक्षकांचं RJ रजनीश चॅनल आणि 7 स्टार मीडिया चॅनल नंबर 95 वरती मॅच आनंद घेणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आमच्या IGPL सीझन 2 मध्ये. आता टप्पा सुद्धा सुधारला या बॉल वरती आणि ते सिंगल. नॉकआउट मॅचेस, 3 ट्रॉफीज, 3 नंबर. कोणती टीम चॅम्पियन बनेल, कोणती रनर अप, कोणाला थर्ड प्राइज मिळेल, कोणता खेळाडू उत्कृष्ट खेळाडू म्हणून IGPL चा बनून येईल. लोअर फुल टॉस वरती आक्रमण, थोडासा डोपर टेकवला, घुटना टेक आणि दर्जेदार षटकार दे. क्लीन हिट कृष्णा यांच्या बॅट मधून. थँक्यू डीजे. कृष्णा हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप घातक आहे. ॲज अ बॅट्समन, गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते. तशीच बॅटिंग, दर्जेदार बॅटिंग कृष्णा करतात. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती फक्त बॅट टाकली होती, बॅटची इनसाइड एज. तिकडे मिळतीये ती सिंगल. षटकारानंतर सिंगल आली. या ओव्हरमध्ये 3 वाईड सुद्धा आलेत. रनचे स्कोर कार्ड वरती 21. ज्या प्रकारे ओव्हर स्टार्ट केला होता, असं वाटलं होतं की ओव्हरमध्ये प्रेशर बिल्ड होईल, धावा कमी येतील, मात्र एक षटकार कृष्णांच्या बॅट मधून. चांगल्या रन्स या ओव्हरमध्ये बघायला मिळतात बॅटिंग टीमच्या. यावेळेला चेंडू हवेत आहे, मात्र वॅकेंट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दुसरीचा प्रयत्न केला. नॉन स्ट्राईक एंडवरचे फलंदाज अतिशय चालाक, त्यांचाच कॉल होता कृष्णा यांचा आणि ते कंप्लीट सुद्धा केलं त्यांनी. 2 ओव्हर समाप्त झाल्या. 23 रन स्कोर कार्ड वरती आहेत. चला कन्नूभाई, बॉलिंग चेंज करायचं प्लीज लवकर.
जे आमचे विकेटच्या मागे बॅनर लागलेत सर्वच मान्यवरांचं सर्व स्पॉन्सर्सचं मनपूर्वक आभार. हा, ज्या टॉप 3च्या टीम्स असतील ज्या मॅचेस स्टार्ट होतील तिकडे मात्र सर्व खेळाडूंना व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असणार आहे. बॉलिंग साठी आलेत गोलंदाज अजय. पहिल्याच बॉलवरती कॅचची संधी होती मात्र खूप दूरवरून फिल्डर कॅच कव्हर करण्यासाठी आले होते. ग्राउंड कव्हर करून आले होते मात्र कॅच घेऊ शकलेले नाही आहेत. हार्ड चान्स होता. प्रयत्न खूप चांगले आहेत आणि प्रत्येक टीमचा प्रयत्न असेल की ही IPL ची ट्रॉफी जिंकून या सीझन 2चा चॅम्पियन बनण्याचा. विशाल अफसरबाई त्यानंतर मोरे मामा आवी यांचं सुंदर आयोजन आपल्याला बघायला मिळत आहे. या वेळेला प्रॉपर स्लॉट मधल्या बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू सीमा रेषा पार फरार झालाय 6 धावांसाठी. षटकार. थँक्यू डीजे. आक्रमण केले अजय यांच्यावरती. कृष्णा यांची बॅट आता मैदानामध्ये तळपते. चांगली बॅटिंग करतात कृष्णा. व्हाईट बॉल. कृष्णा या टुर्नामेंटची एक खासियत आहे फक्त आपण आयकॉन किंवा बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर एवढेच आपण प्राइजेस ठेवत नाही आहोत. नॉन आयकॉन खेळाडूंसाठी सुद्धा तेवढीच चांगली संधी असते. त्यांच्यासाठी सुद्धा प्राइजेस आहेत. समोरच्या दिशेला खेळल्यात लोअर फुलटॉसला. या वेळेला फसवलंय मात्र तिथे पुन्हा एकदा लक फॅक्टर बघायला मिळतोय बॅटिंग करणाऱ्या टीमच्या दिशेने. वॅकंट एरियामध्ये बॉल पडतोय जेव्हा जेव्हा हवेत जातोय. सुंदर क्रिकेट खेळतायत. बहादुरीवाला क्रिकेट और लक भी बहादुर का साथ देता है आणि ते दृश्य मैदानामध्ये बघायला मिळत आहे. पिक्चर परफेक्ट हे मैदान आहे. हा, या वेळेला फसवलाय. यावेळेला बीट केला फलंदाजाला. 34 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 34. हा, ब्लॉक केलाय. पियुष यांच्या हाताखालतून बॉल ट्रॅव्हल झाला. दिस इज कॉल्ड कोंबडी पकड फिल्डिंग. 36 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. 3 ओव्हर 12च्या सरासरीने 36. 36 रन स्कोर कार्ड वरती आहेत. हा, पाणी घेऊन जायचे फिल्डिंग टीम बॅटिंग टीम सॉरी बॅटिंग टीमचे प्लेयर. एक प्लेयर पाणी घेऊन मैदानामध्ये लगेच. यानंतरची मॅच क्वार्टर फायनल जिकडे या मोरगाव थंडर्स टीमची कॅप्टन विनंती असणारे रेडी राहायचं लगेच. आणि या 3 टीम ज्या पण टॉप 3 मध्ये जातील व्हाईट ट्रॅक कंपल्सरी असणार आहे. मी विनंती करेल त्यांची टीमचे कॅप्टन की या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. सर्व खेळाडू आम्हाला व्हाईट ट्रॅक मध्ये पाहिजेत. हा स्ट्रिक्ट रूल आम्ही फॉलो करणार आहोत.
हेलिकॉप्टर फिरवलाय, तिकडे मात्र 2 रन्स डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. हा, पुन्हा एकदा वॅकेंट एरियामध्ये बॉल पडतोय. चौतीस 34 रन्स 39 रन स्कोर कार्ड वरती आहेत. सुंदर बॅटिंग चालू आहे. पहिल्या 2 मॅचेस मध्ये एवढी चांगली बॅटिंग झाली नव्हती. सचिन 11 ए लायन्स टीमची मात्र या मॅच मध्ये, निर्णायक मॅच मध्ये दर्जेदार बॅटिंग करतात. नो बॉल, वेस्ट साइड नो बॉल. समोरच्या दिशेला बॉल उडवलाय, तिकडे बॉल खालती क्षेत्ररक्षक आणि लास्ट मोमेंटला हात काढलाय. ही चुकी केली आहे आणि या चुकीची शिक्षा 6 रन्स मिळणार आहे. कॅच अटेम्प्ट करणं गरजेचं होतं, बॉल आतमध्ये ठेवणं. मात्र बॅट्समॅन कृष्णा यांच्या बॅट मधून अजून एक दर्जेदार फटका. ना सूरज देख रहा है ना मुहूर्त देख रहा है, ये बल्लेबाज अपने टीम की जरूरत देख रहा है. अजून एक सुंदर षटकार कृष्णा यांच्या बॅट मधून. बॉलिंग एंड वरती धीरज, फ्रीडच्या बॉल वरती षटकार बघायला मिळाला. त्यानंतर हा मात्र दर्जेदार फटका, जिकडे धाव मिळतील त्या 2. 50 रन 50 पूर्ण केली आहे ती स्कोर कार्ड वरती सचिन 11 ए लायन्स टीमने. कृष्णा शॉर्ट बॉल, त्याच्यावरती हॅमर केलाय शॉर्ट बॉलला. तिकडे त्यांच्या डगआउटचे प्लेयर्स उभे आहेत, त्यांच्या दिशेने हा फटका 2 रन साठी. हा, थोडे बाहेर उभे राहा, ते वॉलच्या जवळ आहेत, डिक्लेअरच्या आतमध्ये उभे आहेत, त्यांना विनंती आहे बाहेर उभे राहा. 4 ओव्हर 52 रन स्कोर कार्ड वरती आहे. 4 ओव्हर 52 धावा. एका मोठ्या टार्गेट कडे वाटचाल, मोठ्या टोटल कडे वाटचाल चालू आली आहे. मॅच आहे नॉकआउट. जिंकणारी टीम क्वार्टर फायनल मध्ये, हारणारी टीम घरचा रस्ता धरेल या मैदानापासून, म्हणजे त्या टुर्नामेंट मधून बाहेर जाईल. काटे की टक्कर मॅच बघायला मिळेल. समोर सुद्धा चांगले फलंदाज सेकंड इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. अजय, कन्नूभाई, राहुल, त्यानंतर समीर. चांगली बॅटिंग लाईनअप आहे आणि त्यांना चांगलं चॅलेंज करतायत. ओपनिंगच्या जोडीने 52 रनचा स्टँड लावलाय. शॉर्ट बॉल, विकेटची संधी. आता मात्र कव्हरचे क्षेत्ररक्षक बॉल खालती आलेत आणि कॅच ड्रॉप केलाय. सो वाईड बॉल. या वेळेला समोरच्या दिशेने फटका हवेत आहे. कॅच खालती, क्षेत्ररक्षक कॉल दिलाय राहुल याने आणि कॅच कंप्लीट केल्या. 54 रन्स वरती पहिला फलंदाज बाद झाला. एक मोठा स्टँड, 54 रनचा स्टँड दिला. आणि बॅटिंग साठी आता किरण आलेत मैदानामध्ये. किरण षटकार हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये पहिली षटकार हॅट्रिक ज्यांनी लावली तो किरण बॅटिंग साठी मैदानात दाखल झाल्यात. स्टेज सेट आहे त्यांच्यासाठी. आता फक्त फ्री फ्लो, लायसन्स टू हिट.
किराण यांच्या स्लॉट मध्ये टाकाल तर मग ते असे पार्किंग प्लॉट मध्ये मारतील. मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेलाय. पहिलाच बॉल चांगला टाइम केला होता. 2 रन्स, 56 रन स्कोर कार्ड वरती आहेत. समोरच्या टीमच्या कॅप्टनना सुद्धा थोडासा विचार करण्यास भाग पडल्याची बॅटिंग झाली आहे. फिल्डिंग थोडीशी खराब झाली. मात्र ते सगळं विसरून आता रनचे जशी इनिंग संपेल तर करायला लागेल. शॉर्ट बॉल त्याला पुल केलाय, आतमध्ये आलाय, बॉलला लागून बॉल. फलंदाज बाद आहेत. दुसरी रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःची विकेट गिरीश याने दिली आहे. या बॉल वरती 2 धावा पूर्ण झाला. मोहे मोहे मुवमेंट बघायला मिळाला. ते क्षेत्ररक्षक अंडरआर्म थ्रो सुद्धा बॉलरच्या हातामध्ये नाही झालेला आहे. लक सचिन 11 च्या संघाच्या बाजूने बघायला मिळतोय. स्ट्राईक रोटेट केली आणि कॅच खालती क्षेत्ररक्षक आलेत. सुंदर कॅच कंप्लीट केला तिथे. मात्र राहुल या इनिंग मध्ये फक्त 2च कॅचेस बघायला मिळाले. जे दोन्ही कॅचेस राहुल यांनी घेतलेत. राहुल त्यांचा सुंदर दिवस चालू आहे. मात्र सेकंड इनिंग मध्ये धावा चेस करत असताना 59 रन्स पहिल्या इनिंग मध्ये बनवला. 60 रन्सचं टार्गेट आहे. 5 ओव्हर 12च्या रन रेटने खेळायचं आणि 60 रन बनवायचे आहेत क्वार्टर फायनल मध्ये जाण्यासाठी. 30 बॉल 60 रन, प्रत्येक बॉल वरती 2 रनची रिक्वायरमेंट. कशा प्रकारे या रनचेसला कंप्लीट करणार.
to our feet now. You know the truth is, we could disappear anywhere as long as I got you there. When the sun dies, till the day shines. When I'm with you, there's not enough time. You are my spring flower, watching you bloom while we are surrounded. I can only see the lights, your face, your eyes, exploding like fireworks in the sky. Chumma chumma ke sitare wali chumma bali wali pushing on me pushing in the body I can do this all week put me down to the डीजे 30 बॉल आणि 60 रन. मजा येईल मॅच मध्ये. IPL सीझन 2 चा अजून एक धमाकेदार मुकाबला. फायनल डे सुपर संडे. अजय आणि तोफिक गोलंदाजी मार्क वरती. किरण पॉवर प्ले ची ओव्हर घेऊन सज्ज झालाय. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न. तिकडे पॉइंट आणि थर्डमॅनच्या मध्ये बॉल पडलाय आणि ट्रॅव्हल झालाय सिंगल रन साठी. एक रन्सने खाता खोललाय. 29 बॉल 59 रन्स टू विन. या तो जीत जाओ वरना घर टूर्नामेंट से घर जाओ. ही मॅच परफेक्ट यॉर्कर आणि तिकडे बॅक ऑफ द हँडने रनआउट करण्याचा प्रयत्न बघायला मिळाला. जे पण 12 ओनर्स ज्यांनी आमच्यासाठी या टीम मैदानात उतरवल्यात मनपूर्वक आभार तुमचं. ब्लाइंड शॉट. दिस इज अ ब्लाइंड शॉट. सिच्युएशन ची डिमांड काय हे समजून बॅटिंग करायला पाहिजे. प्रत्येक ओव्हरला 12 रन पाहिजेत. अशा वेळेला बॉलर वरती अटॅकिंग नेचरने खेळ करायला पाहिजे. शफल झाले मात्र बॉल मिस केलाय आणि इथे मात्र आपल्या टीम साठी विकेट टाकावी लागेल ते तौसिफ यांना. बॅटिंग साठी मैदानामध्ये समीर आलेत. एक मोठी इनिंग एक जबाबदारीवाली इनिंग पेश करावी लागेल आपल्या टीमला जर क्वार्टर फायनल मध्ये घेऊन जायचं आहे. आता मात्र रंगामध्ये आली आहे फिल्डिंग करणारी टीम. किरणचा पुढचा बॉल त्याला पुल केलाय. डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेला. 2 रन्स मिळतील या बॉल वरती. 3 रन स्कोर काढू येतात. याआधी 3 डॉट बॉल किरण यांच्या माध्यमातून बघायला मिळाले. एक डॉट बॉल तुम्हाला या टुर्नामेंट मध्ये चॅम्पियन बनण्याच्या जवळ जवळ घेऊन जाईल. आणि जे डॉट खेळणार जेवढे जास्त डॉट खेळाल तेवढा जिंकण्याचा पर्सेंटेज कमी होत असतो झटपट क्रिकेटमध्ये. या स्लॉट मधल्या बॉलला समोरच्या दिशेला उडवलाय. चेंडू घालती खेळाडू कोणती चुकी करत नाहीये. घेतलाय झेल संपवलाय. अजय यांच्या बारीचा खेळ. डीजे मैदान में दाखिल हो चुके हैं पवन 11 टीम के कैप्टन आणि गोलंदाजी मार्क वरती राजकुमार. यस मुंबई टेनिस क्रिकेटच्या सिक्सर किंग
वेल फिनिशर एस पी दादर संघाचे किसन देवेंद्र यांचे छोटे बंधू कन्नूभाई बॅटिंगसाठी आलेत. फिल्डिंग करतात बाउंड्री लाईनवरती कृष्णा ज्याने चांगली बॅटिंग चांगली इनिंग पेश केली. इम्पॉर्टंट मॅच आहे. इम्पॉर्टंट मॅच मध्ये सिनियर बॅट्समॅन अनुभवी बॅट्समॅनचं चालणं खूप गरजेचं आहे. सेकंड ओव्हर सुरुवात केली 2 रन्सने. समोरून बॉलला कट केलाय लेफ्टी बॅट्समॅन साठी. ऑफ कटर राजकुमार याने पेश केला. त्याचा आन्सर नाहीये फलंदाजाकडे. डॉट बॉल आलाय. 5 रन स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 55 रन्स पाहिजे जिंकण्यासाठी. एक मोठं टार्गेट चेस करायचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेला पंच केला बॉलला. तिकडे कॅच खालती संघाचे कर्णधार शंभूभाई अँड व्हॉट अ कॅच. थँक्यू डीजे. आणि या कॅच साठी शंभूभाई यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अवी दादा यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. एक सिंपल कॅच सोडला होता आज, मात्र एक कठीण कॅच घेतलाय. सिंपल गोष्टी आवडत नाहीयेत. आमच्या टीमचे ओनर आहेत शंभूभाई. साठी राहुल आलेत. राहुल ही मॅच जिंकायची आहे. तर राहुल यांचा या 4 ओव्हर टिकणं गरजेचं आहे आणि त्यांची साथ द्यावी लागेल टीमचे कॅप्टन. ज्या प्रकारे राहुल लास्ट मॅच मध्ये खेळले होते ते 4 षटकार पुन्हा एकदा आठवावे लागतील, मारावे लागतील. 1-2 ओव्हर चांगला टार्गेट करावे लागतील. 5 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 3 बॉल या ओव्हर मध्ये झाल्यात. 21 बॉल आणि 55 रन्स. हो जोरकस बॅट फिरवली होती. स्विंग चांगला बघायला मिळाला बॅटचा, मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क नाहीये. लेफ्टी बॅट्समन साठी ऑफ कट टाकत होते. रायटी बॅट्समन साठी आता लगेच लेग कटचा वापर करतात. एक यंगस्टर आहे, मात्र प्रॉमिसिंग यंगस्टर बघायला मिळतो राजकुमार. यावेळेला जेवढ्या जोरात चेंडू डिलिव्हर केला त्याच वेगाने चेंडूला सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. राहुल मैदान में दाखल हो चुका है हे सांगणारा षटकार. थँक्यू डीजे. लेग साइडला बॉलला ट्रॅव्हल केलं 2 रन साठी आणि या 2 रन्सने स्कोर कार्ड पुढे चालल्या. 13 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 18 बॉल आणि 47 रन. 18 बॉल 47 बघायला गेलं 16च्या रन रेटने खेळायचा. प्रत्येक ओव्हर मध्ये 16. जेवढा मोठा संघर्ष
तेवढाच मोठा तुम्हाला सक्सेस, तेवढंच मोठं नाव आणि ती संधी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतीये. कन्नूभाई आणि त्यांच्या साथीला राहुल यांच्याकडे. अठरा बॉल आणि 47 रन. कृष्णा बॉलरचं नाव सांगायचं आहे. शादाब. सिक्सर किंग पवन एलिव्हन टीमचे कॅप्टन सिक्सर किंग कन्नू बॅटिंग साठी दाखल झालेत मैदानावरती. पहिलाच बॉल स्लॉट मधला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः सेटल करतात. कोणती चुकी होत नाहीये. या मॅच मध्ये सुद्धा निराश केलाय कॅप्टनने. कार्तिक कार्तिक आणि राहुल आता मात्र ओळखायला पाहिजे की जेवढं जास्त वेळ नॉन स्ट्राईक वरचे राहुल स्ट्राईक वरती येतील तेवढे जास्त चान्सेस बनून राहतील या मॅच मध्ये जिंकण्याचे. राहुल यांच्याकडे क्षमता आहे ही 47 धावा चेस करण्याची. कार्तिक प्ले अँड मिस. तिकडे मात्र स्टंपिंग स्वरूपात कार्तिक बाद झालेत. बॅक टू बॅक विकेट्स शादाब यांना मिळतात. ऑन विकेट हॅट्रिक शादाब आता बघायला मिळतात. स्ट्राईक रोटेट करणं सुद्धा एक सिंपल फॅक्टर असतं आणि नॉन स्ट्राईक वरती असा फलंदाज आहे ज्याच्या बॅट मधून धावा येत आहेत आजच्या दिवसामध्ये. जितका जास्त वेळ लांब ठेवतील स्ट्राईक पासून तेवढं जास्त चांगलं असेल फिल्डिंग टीम साठी. IGPL सीझन 1 आपण बघितला जिथून सुरुवात झाली या प्रवासाला. त्यानंतर IGPL सीझन 2 आपण बघताय 3, 4, 5 आजची 5 तारीख. या सीझन मध्ये 50,000 कॅश प्राइज आपल्याला बघायला मिळाला. एक मोठी शृंखला IGPL कमिटी आणल्या आणि जर यापेक्षाही सुद्धा मोठी टुर्नामेंट आपल्या सगळ्यांना बघायची आहे यावेळेला राहुल यांची विकेट रनआउट स्वरूपात बाद झाल्या आणि तो रनआउट केलाय संदीप मोरे मामा याने. 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आविद दादा यांच्याकडून. थँक्यू डीजे. यू ही बाल सफेद नाही किया हमने धूप में खड़ा रे के. क्रिकेटचा बऱ्याच वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. चांगली फिल्डिंग आज दिवसभर करतात. काय थ्रो बघायला मिळाला. गोटी नेम आहे. लहानपणी आम्ही खूप गोटे खेळलो आणि ते दाखवलंय मैदानामध्ये सिद्ध करून मामांनी. त्यांची एक्साइटमेंट त्यांची अजून एनर्जी लेवल एज इज जस्ट अ नंबर मामा यांच्यासाठी. राहुल रनआउट स्वरूपात बाद झालेत. राहुल यांना सुद्धा शिकण्यासारखी गोष्ट आहे नेक्स्ट मॅच मध्ये की अशा सिच्युएशन मध्ये रनआउट होणं किती आपल्या संघाला हानिकारक ठरू शकतं. शादाब काय गोलंदाजी करतायत. उभं ठेवलंय फलंदाजांना. यंगस्टर्स खूप सुंदर कामगिरी करतायत. लेफ्टी बॉलर या मैदानावरती चमकलेत. पहिल्या दिवशी जितू म्हणून गोलंदाज होते. दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांच्यासोबत पहिल्या दिवशी विनय. त्यानंतर आज मयंक आहेत. शादाब सुंदर गोलंदाजी करताना बघायला मिळतात. बॅक टू द बॉलर खेळल्यात. तिकडे मात्र यावेळेला सेफ आहेत फलंदाज.
14 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 46 रन्सची अजूनही गरज आहे. या ओव्हरमध्ये जेव्हा पहिला बॉल आला तेव्हा कन्नूबाई आणि राहुल बॅटिंग करत होते. असं वाटलं होतं 18 बॉलमध्ये 48-47 धावा पाहिजे होते, 8 सिक्सर पाहिजे होते. तिथून मात्र राहुल यांची विकेट रनआउट स्वरूपात गेली. त्यांना साथ कुठल्याच खेळाडूने दिलेली नाहीये या मॅच मध्ये आणि ते रनआउट स्वरूपात बाद होऊन जे एक आशा होती, उमेद होती प्रेक्षकांना सुद्धा की हे 8 षटकार बसू शकतात, ती आशेचा किरण डगआउटच्या दिशेला गेलाय. अजून 46 रन पाहिजेत. 7-6 उर्वरित बॉल वरती. लूज बॉल टाकलाय त्याच्यावरती तुटून पडल्यात, मात्र डिक्लेअर झोन मध्ये बॉल मारलाय. 16 रन स्कोर कार्ड होती. 12 बॉल 44. 12 मध्ये 44 पाहिजेत 22च्या सरासरीने. बॉलिंग साठी कृष्णा, ज्याने एक सुंदर इनिंग पेश केली होती या मॅच मध्ये. एकच रन मिलती है. अब इक्का दुक्का से बात नहीं बनेगी. 4-6 तुम्हाला मारावे लागतील कंटिन्युअस, तेव्हाच क्वार्टर फायनल मध्ये जाण्याचं तुमचं स्वप्न पूर्ण होईल. डॉट बॉल आलाय. आता मात्र बॉडी लँग्वेज सांगते बॅट्समनची की मॅच ड्रॉप करण्याचा प्रयत्न चाललाय, मात्र लास्ट बॉल पर्यंत तुम्ही लढत दिली पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजेत. हारो किंवा जितो मात्र तुमचे एफर्ट्स तिथे मैदानावरती दिसले पाहिजेत. क्रिकेट आहे, क्रिकेट कधी बदलेल, कधी रंग बदलेल, हा अनिश्चिततेचा खेळ. बोल्ड पवन 11 टीमच्या डगआउट मध्ये आज शांतता बघायला मिळते. आणि नेक्स्ट मॅच साठी मोरगाव थंडर्स टीमचे कॅप्टन रेडी राहायचंय. आणि नेक्स्ट इयरचा आम्ही अनाउन्समेंट करतो. या वर्षी एक मोठी टुर्नामेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो. नेक्स्ट इयर जर आपल्या टीमचे ओनर्स आणि सर्व खेळाडूने जर सपोर्ट केला तर एक मोठा कन्सेप्ट IGPL कमिटीच्या माध्यमातून आपल्याला भेटायला येईल. सीझन 3 मध्ये 16 टीम खेळताना दिसतील. 16 टीम्स, 16 ओनर्स, त्यांना संधी मिळेल. त्या समवेत 15,000 रुपये एंट्री फी असणार आहे प्रत्येक पॅकरसाठी, आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी बाईक ठेवण्यात येणार आहे. सो एक मोठं आयोजन IGPL कमिटीचं आहे. त्यासाठी तुमचा सपोर्ट ॲज अ खेळाडू, ॲज अ आयकॉन, ॲज अ टीम ओनर्स आम्हाला मिळणं गरजेचं आहे. हां, वाईट बॉल आहे. IGPL कमिटीचा हा एक मोठा मूव्ह, मोठा निर्णय नेक्स्ट इयरसाठी. 16 टीम सोबत ही टुर्नामेंट येईल. त्याचसोबत 15,000 एंट्री फीज असेल. कोणतेही ओनर, 4 ओनर अजून आपल्याला ॲड होतील. तर त्या सर्व 16 ओनरसाठी सुवर्ण संधी असेल. IGPL सीझन 3 यापेक्षाही मोठी टुर्नामेंट आपल्याला बघायला मिळणार आहे ती नेक्स्ट इयरला. 2 रनसाठी हा फटका बघायला मिळाला. आणि नेक्स्ट इयर जर चांगलं कोऑपरेशन राहिलं अफजर भाई, चांगला खेळाडूंनी आपल्याला साथ दिली आणि त्यासोबत ओनर्सने साथ दिली, तर नेक्स्ट इयर पासून एक बायकरमॅन आपल्या एरियामध्ये कुठला तरी खेळाडू म्हणून नावारूप असेल. प्रत्येक वर्षी एक बायकरमॅन म्हणून एका खेळाडूची ओळख होईल आणि मोठं नाव होण्याची संधी आहे. जेव्हा तुम्ही कुठल्याही टुर्नामेंटमध्ये बायकरमॅन बनता तेव्हा तुमचा उल्लेख केला जातो. कोणत्याही टुर्नामेंटमध्ये तुम्ही गेल्यानंतर ॲज अ बायकरमॅन, इरला जो प्रीमियरचा बायकरमॅन आलेत. सो
या संधी सोडू नका, आमच्या कमिटीला साथ द्या आणि इयर ऑन इयर काहीतरी नवीन ऍड करत राहू आपण. नेक्स्ट इयरसाठी बाईकची कन्सेप्ट आहे, 16 टीमची कन्सेप्ट आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल द स्पॉन्सर्स, ऑल द ओनर्स की अशाच प्रकारे आम्हाला सपोर्ट करा. 15,000 एंट्री फीज असणार आहे. सो मी विनंती करेल जे पण ओनर्स इच्छुक आहेत, ज्यांना टीम स्पॉन्सर करायची आहेत, 16 टीम्स असणार आहेत, त्यांनी आमच्या IGPL कमिटीपर्यंत त्यांचा हा डिसिजन किंवा त्यांचा साथ रिपोर्ट करायचा आम्हाला लगेच. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि एक टीम बुक करा. 16 टीमसोबत IGPL सीझन 3 उतरणार आहे. आणि एंटर झाला आहे मॅन ऑफ द सिरीजसाठी, जो सरप्राईज गिफ्ट आपण ठेवला होता, तो रेफ्रिजरेटर, मॅन ऑफ द सिरीजचा रेफ्रिजरेटर दाखल झाला आहे मैदानामध्ये. चांगलं बॉल ह्या मॅचमध्ये. आता मात्र वन साइड परफॉर्मन्स फिल्डिंग टीमचं बघायला मिळतोय. लायन्स सारखा खेळ केलाय त्याने, नावासारखा खेळ केलाय. आठ बॉल बाकी आहे, त्या लास्ट 2 बॉल बाकी आहे, सॉरी लास्ट 2 बॉल बाकी आहे. ते अनाउन्समेंट करत होते त्यामुळे आमचं थोडं लक्ष नव्हतं मॅचकडे. लास्ट बॉल आणि या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल तो म्हणजेच सचिन 11A संघ लायन्स. सचिन लायन्स संघ. लगेच मी त्यांच्या कॅप्टनला विनंती करेल मॅच झाल्यानंतर टॉससाठी या आणि त्यांच्या समवेत मोरागाव थंडर्स टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे. मोरेगाव थंडर्स टीमचे कॅप्टन वेल प्लेड सचिन 11 टीम. हार्ड लक पवन 11. छोट्या छोट्या मिस्टेक्स तुम्हाला या टुर्नामेंट मधून बाहेर घेऊन गेल्या. नेक्स्ट इयर साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील कन्नूभाई. आणि नेक्स्ट इयर तुम्ही या गोष्टींवरती इम्प्रूव्ह करून यापेक्षाही चांगला खेळ मैदानावरती दाखवाल, हे आम्ही यासाठी आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो. थँक्यू सो मच. एक टीम तुमच्या माध्यमातून आमच्यासाठी या मैदानात